हॅलो. 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 अजून एक चार दे.
26 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. मॅच घरावाडी विपक्ष आपण गणेशवाडी या दोन संघांमध्ये पाहतोय. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 26 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. नवीन फलंदाज ऑन स्ट्राईक वरती पाहायला मिळतील. आकुटप्पाचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न पूल होतोय. सक्सेसफुल चेंडू जातोय सीमारेषा पार. फलंदाजाच्या बॅट मधून येतोय हा ब्रँडेड षटकार. 32 धावसंख्या धावफलकावरती पाहतोय. चांगला चेंडू अडवला आहे तिथे. 2 धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. तिसरी धाव पूर्ण होईल का? फलंदाज दूरवरती राहत आहेत. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज धावबाद. आणि ऑफिशियल अंपायर्स दंडित करतायत. नो चेंडूंचा इशारा येतोय ऑफिशियल पंचांच्या माध्यमातून. 35 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज धावबाद झाले. नो चेंडू होता आणि त्याच्यावरती 2 धावा. हॅलो 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 चांगला फटका स्टेटच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आहेत चेंडूच्या पाठीमागे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला आहे. दुसरी ही धाव कंप्लीट. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतोय शेवटच्या चेंडूवरती. पुन्हा एकदा तिसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आहे. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळते आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज रवीच्या माध्यमातून अजून एक धक्का बसतोय टीम गणेशवाडी ए संघाला. धावसंख्या झाली गणेशवाडी संघाची 40 धावसंख्या. 41 धावांची गरज असेल ती जिंकण्यासाठी गणेशवाडी संघाला. खरं तर आपण ओम साई MTC स्पोर्ट्स लाईव्हच्या टीमच्या माध्यमातून शिवशंभो चषक 2024चा हा महासंग्राम पाहतोय. तब्बल 20 संघांचा सहभाग आणि नामवंत संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. रोख रुपये 25,000 रुपयांची ही पारितोषिक असलेली स्पर्धा आपण ओम साई टीमच्या माध्यमातून पाहतोय. 15,001 रुपयांचं द्वितीय पारितोषिक असलेली स्पर्धा पाहतोय. तृतीय क्रमांक 10,001 रुपयांचा. चतुर्थ क्रमांकासाठी 5,001 रुपयांचं पारितोषिक या स्पर्धेच्या निमित्तानं शिवशंभो स्पोर्ट्स काजरवाडी यांच्या माध्यमातून शिवशंभो चषक 2024 मध्ये विजेत्या संघांना रोख रुपये 25,000 रुपयांचं पारितोषिक. द्वितीय क्रमांकासाठी रोख रुपये 15,000 रुपयांचं पारितोषिक. तृतीय क्रमांकासाठी 10,001 रुपयांचं पारितोषिक आणि चतुर्थ क्रमांकासाठी रोख रुपये 5,000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. आणि यानंतर होणारी मॅच खरं तर दुपारच्या सत्रातील आपण मॅच पाहणार आहोत. एका बाजूला बुरबुशी तर दुसऱ्या बाजूला शिवशंभो स्पोर्ट्स. साळशिरम या दोन संघाच्या संघनायकांना विनंती आहे टॉस बॉक्समध्ये या. सन्माननीय गोरख मोहिते साहेब आणि हनुमंत मोहिते आपल्याला विनंती आहे आपण टॉस बॉक्समध्ये चला. आयोजकांच्या माध्यमातून नाणेफेकीचा कौल केला जाईल तुमच्या हस्ते. दोन्ही संघाच्या संघनायकांना सुद्धा विनंती आहे आपण ताबडतोब टॉस बॉक्समध्ये यायचं आहे.
वेळ करायचा नाहीये, ताबडतोब मॅचला सुरुवात करायची. आपण सलामीची जोडी मैदानामध्ये पाहतोय. 41 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि उत्तरार्धामध्ये खरं तर सलामीची जोडी खूप महत्त्वाची ठरणार आहे. 40 धावा झालेल्या आहेत, 41 धावांचं टार्गेट. असलेला फलंदाज किरण पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मंगेश नाना यांना. एक आक्रमक खेळाडू म्हणून ओळखले जातात ते खेळाडू आपल्याला फलंदाजीसाठी सज्ज पाहायला मिळत आहेत. अर्थातच आपण व्यासपीठाच्या समोर पाहतोय कराड तालुक्याचा कोहिनूर हिरा, अर्थातच सबसेकातील रोहित पाटील, कराड तालुक्याला एक पडलेलं गोड स्वप्न यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा आपण करतो या स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आलेल्या प्रत्येक प्रेक्षकांचं, यूट्यूबच्या माध्यमातून घरबसल्या या मॅचचा आनंद घेणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं आपण या स्पर्धेच्या निमित्तानं करतोय मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. उत्तरार्धामध्ये खरं तर 3 षटकांची लढत आणि 3 षटकांच्या लढतीमध्ये प्रथमतः फलंदाजी करताना गणेशवाडी संघाच्या माध्यमातून धावसंख्या बनवली गेली 39 आणि जिंकण्यासाठी 40 धावांचं टार्गेट असताना सलामीची जोडी आपण मैदानावरती पाहतोय. खरं तर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं एक षटक आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या एका षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न खरं तर या दोन खेळाडूंचा राहील आणि जर हा प्रयत्न सक्सेसफुल झाला तर नक्कीच 40 धावांचा पाठलाग यशस्वीरित्या या दोन खेळाडूंच्या माध्यमातून पूर्ण केला जाईल. 40 धावांचं टार्गेट. गोलंदाजी मार्कवरती तेज तर्रार वेगवान गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. राजू अप्पा वरती मोठा फटका, भव्य स्वागत केलंय गोलंदाजाचं. तेज तर्रार वेगवान गोलंदाज राजू अप्पा यांच्या पहिल्या चेंडूवरती बिग ब्लास्ट मंगेश नाना यांच्या बॅट मधून येतोय. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका, षटकार. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका पाहायला मिळतोय. 6 धावसंख्या धावपलकावरती जोडल्या जात आहेत. 40 धावांचं टार्गेट. पॉझिटिव्ह अप्रोच पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॅकफूट पंच, पुलचा फटका, चेंडू गेलाय आउट ऑफ दी पार्क. बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय मंगेश गरा यांच्या बॅट मधून. काय फटका सजवलाय पहा. बॅकफूट वरती गेले, जागा बनवली आणि फटक्याला स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. चेंडू गेलाय सीमारेषा पार. येतोय बॅक टू बॅक दुसरा षटकार. पुन्हा एकदा चांगला फटका, बिग ब्लास्ट. चेंडू आला होता स्लॉट मध्ये, पाठवला पार्किंग प्लॉट मध्ये. बॅक टू बॅक मंगेशांच्या बॅट मधून आला तिसरा षटकार. पहा काय अप्रतिम फलंदाजी केली आहे. पहिला षटकार पाहिलं तर लॉंग ऑन एरिया, दुसरा षटकार पाहिला तर स्क्वेअर लेग आणि तिसरा आपण षटकार पाहिलं तर काव कॉर्नरच्या डोक्यावरून पाठवून दिलाय सीमारेषा पार. मंगेश नाना यांच्या बॅट मधून बॅक टू बॅक तिसरा षटकार पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मोठा फटका, आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न झाला आणि डॉट बॉलची सांगता. त्यानंतर गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. एक धाव धावपलकावरती ऍड होतीये. धावपलक जाऊन पोहोचतोय 19 या धावसंख्येवरती आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आकर्षक बक्षीस खरं सलग 3 चौकार, सलग 3 विकेट, सलग 3 विकेट आणि सलग 3 षटकारांसाठी गावरान मराठा डावा यांच्या माध्यमातून चिकन थाळी दिली जाणार आहे आणि ते बक्षीस खरं तर जिंकलेलं आहे मंगेश नाना यांच्या माध्यमातून. 9+ गोशांकित 1-2 धावा धावपलकावरती ऍड होतील. 21 धावा धावपलकावरती पाहायला मिळतील.
पहिल्याच षटकामध्ये खरं तर म्हणतात ना जिंकण्याच्या उद्देशानं सुरुवात केली तर हारायचा प्रश्नच येत नाही आणि आता ती सुरुवात मंगेश नाना यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. क्रिकेटचा खेळच असा आहे मित्रांनो, कोणासाठी येणारा प्रत्येक चेंडू आनंद देणारा असतो तर कोणासाठी दुःख देणारा असतो. आतापर्यंत जर पाहिलं तर गणेशवाडी संघासाठी आतापर्यंत जर झालेले चेंडू जर पाहिले तर थोडेसे दुःख देणारे चेंडू नक्कीच पाहायला मिळत आहेत. 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. मोठा फटका कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा मंगेश नाना यांच्या बॅट मधून येतो या षटकातील चौथा षटकार. काय फटकेबाजी केली आहे पहा. अक्षरशः पाठीमागल्या वर्षीचा हंगाम जर पाहिला तर मंगेश नाना स्वतःला बॅक करत होते, थोडेसे मिडल ऑर्डरला फलंदाजी करत होते. या वर्षीचा हंगाम पाहिला तर स्वतः सलामीवीराच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत आणि सलामीवीराच्या भूमिकेमध्ये आल्यानंतर मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाचा कसा फायदा घ्यायचा हे त्यांनी या स्पर्धेमध्ये दाखवलंय. पुन्हा एकदा मोठा फटका क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून अगदी सीमारेषेच्या लगत चेंडू जातोय सीमारेषा पार. मंगेश नाना यांच्या बॅट मधून येतोय हा पहिला चौकार. एक षटक समाप्त. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतीय 31 धावा. या स्पर्धेतील आतापर्यंत पाहिलं तर सर्वाधिक महागडं षटक म्हणावं लागेल. 31 धावसंख्या धावफलकावरती समीकरण पाहायला मिळतंय 12 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. लेफ्ट हँडेड बॅटर आपण पाहतोय जे आतापर्यंत पाहिलं तर 6 चेंडू नॉन स्ट्राइक एंडला फलंदाजी प्रतीक्षा करत होते ते फलंदाज आता स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील. नॉन स्ट्रायकिंग एंडला तर आपण पाहतोय ज्या फलंदाजानं पहिल्याच षटकामध्ये आक्रमक पवित्रा सिद्ध केला तो फलंदाज आपल्याला अर्थातच मंगेश गराजी आपल्याला नॉन स्ट्राइक एंडला पाहायला मिळतील. दुसरं षटक गोलंदाजी मार्क वरती एक फिरकी गोलंदाज अर्थातच ज्याच्याकडे जर पाहिलं तर ऑफ कटर लेग कटर त्याचबरोबर वेगवान यॉर्कर चेंडू टाकण्याची कला ज्या गोलंदाजाकडे आहे. अर्थातच या वर्षीचा इनफॉर्म फलंदाज ज्या खेळाडूनं या वर्षीचं पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीज अर्थातच 4 मॅन ऑफ द सिरीज जिंकण्याचा किताब ज्या खेळाडूच्या नावी राहिला तो खेळाडू आपल्याला गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय विकास वैरी. पुन्हा एकदा मोठा फटका आडव्या बॅटने पाठवलाय सीमारेषा पार. किरणच्या बॅट मधून येतोय मोठा षटकार. पहा 40 धावांचं टार्गेट असताना सुद्धा पाहिलं नाही किती धावांचं टार्गेट आहे. मनामध्ये एकच ठरवलं होतं सुरुवात चांगली करायची आहे आणि सुरुवात चांगली केल्यानंतर निकाल रिझल्ट आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॅटची टॉप एज गोशांकित क्षेत्रामध्ये चेंडू गेला सिंगल. धावफलकावरती ऍड होतीये. धावफलक जाऊन पोहोचतोय 38 या धावसंख्येवरती. फक्त औपचारिकता बाकी पाहायला मिळतीये. 2 धावा अजूनही जिंकण्यासाठी गरज आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न बाहेर निघतोय चेंडू. ऑन स्क्रीन वरती पाहतोय आपण थोडासा बाहेर निघणारा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला किरणच्या माध्यमातून आणि बॅट आणि बॉल मध्ये सोशल डिस्टन्सिंग झालं मेंटेन. डॉट बॉलची झाली सांगता. पुन्हा एकदा चांगला फटका डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय सीमारेषा पार. मॅच विनिंग चौकार पाहायला मिळतोय. अभिनंदन टीम गरावाडी संघ हार्ड लक गणेशवाडी ए संघ या स्पर्धेमध्ये आलात. या स्पर्धेमध्ये एक चांगला खेळ दाखवला तुमच्या संघाच्या माध्यमातून आयोजकांच्या माध्यमातून. तुमचं सुद्धा या स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी आमच्या माध्यमातून सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आपण गरावाडी संघासाठी पुढील फेरीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. यानंतर होणारी मॅच एका बाजूला बुरबुशी 11 तर दुसऱ्या बाजूला साई शिरंबे या दोन संघांमध्ये. अर्थातच इन फॉर्म संघ म्हणून ज्या संघाची ओळख आहे या कराड ग्रामीण कराड टेनिस क्रिकेट असोसिएशन मध्ये तो संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. बुरबुशी 11 तर दुसऱ्या बाजूला या हंगामामध्ये 2 पारितोषिक जिंकलेला संघ अर्थातच साई शिरंबे संघ आपल्याला पाहायला मिळेल.